बाबा टेन्शन ना निलेशा मला काम चल आपला त्यांना काय झाला हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। बरेच महिन्यातून मीने आज ब्लॉग बनवला होता। आम्ही सर्वजण चाललेलो मासे पकडायला गेलो तर सर्वजण अगोदरच मासे पकडायला उतरले होते, कारण 8चा टाईम होता। त्याच्यामुळे आम्ही 8लाच गेलो, मात्र सर्वजण 8च्या अगोदरच मासे पकडत होते। फायनली नंतर हेही पाण्यात उतरले आणि मासे पकडायला सुरुवात केली। नंतर भाऊंना मासा भेटला। तो मासा त्यांनी मोठे भाऊंकडे दिला आणि ते पुन्हा लागले मासे पकडायला। हे पाण्यात उतरून यांना भरपूर टाईम झाला होता, मात्र यांना काय मासेच भेटत नव्हते। नंतर मात्र फायनली यांना एक मोठा मासा भेटला आणि तो मासा ते आमच्याकडे घेऊन आले। काय माहित, बघू थांबा आता काय भेटले। बरेच टायमान भेटले बरं। बाबा टेन्शन ना निलेशा मला काम चल आपला तो मासा त्यांनी भाऊंकडे दिला। मग भाऊ गेले ते पिशवीत ठेवायला। नंतर बाबांनाही काहीतरी भेटला होता। नंतर बाबा तो घेऊन बाहेर आले। आल्यावर त्यांनी खाली ठेवला, तेव्हा समजलं की बाबांनाही काळे मासे भेटले होते। नंतर भाऊ त्यांच्याजवळ गेले आणि बाबांनी आणि भाऊने ते सर्व मासे पिशवीत टाकून घेतले। बाबांना भरपूर मासे भेटले होते। नंतर आत्यासा आले। आत्यासांना खूप टाईम झाला होता, लय लेट आले आत्यासा। आत्यासांना ऑलरेडी खूप टाईम झाला होता, म्हणून आत्यासा लगेच गेल्या मासे पकडायला आणि मग त्या पाण्यात उतरल्या आणि त्यांनीही मासे पकडायला सुरुवात केली। आत्याने हातात काठी घेतली आणि मासे पकडायला सुरुवात केली। दुसऱ्या आत्याने हातात जाळी घेतली आणि त्यात मासे पकडायला सुरुवात केली आणि त्या आत्याने काठी टाकली आणि टोपली घेतली आणि त्यात मासे पकडायला लागली। नंतर भाऊने सर्व मासे या पिशवीत आणून टाकले होते। नंतर ती पिशवी त्यांनी पूर्ण पॅक केली आणि त्याच्यावर दगड झाकण दिले। नंतर या भाऊंना फायनली पुन्हा एकदा मासा भेटला, मात्र तो निसटला होता, तरी त्यांनी तो घट्ट पकडला। मग त्यांनी तो मासा बाहेर काढला आणि मग नंतर त्यांनी मोठ्या भाऊंना आवाज दिला आणि तो मासा त्यांनी त्यांच्याकडे दिला। मोठे भाऊंनी तो मासा उचलला आणि पुन्हा आपल्या पिशवीत नेऊन टाकला। भरपूर असं ऊन लागत होता, मग मी स्कार्फ बांधला म्हणून माझी सेल्फी काढून घेतली। नंतर बाबूही माझ्या मांडीवर येऊन बसला आणि सेल्फी काढायला लागला। ही आमची काढतो टोपली घेऊन ती पण मासे पकडत होती आणि ही आमची बागू तिच्यासोबत पिशवी धरून उभी होती। तिने मासे पकडले का तिच्या पिशवीत टाकत होती। आता काय बघावं, या दोघी मिळून तळ्यातील सर्वच मासे पकडून आमच्या घरात नेतील। बाबू त्यांना बाहेर बांधावर बसून त्यांना कसे मासे पकडायचे ते शिकवत होता।
नंतर आमच्या आई पण आल्या आणि त्या पण पाण्यात उतरून मासे पकडायला लागल्या. नंतर यांनी मला कमलाचा पूल आणून दिला. तो खूप सुंदर होता. मग मी त्याच्यासोबत व्हिडिओ काढायला लागलो. नंतर या आईंनाही भरपूर असे मासे भेटले होते. त्या कोणाला तरी व्हिडिओ कॉल करून दाखवत होत्या. या भाऊंनाही मस्त मोठा मासा भेटला होता. बेरवल्या आई संचं कामच झाला होता. आईने पिशवी ओपन केली आणि त्यात तो टाकून घेतला. अजून दुसरे मासे भेटले होते, तेही त्यांनी पिशवीत टाकून घेतले. नंतर वेदूही चिखलात असा झोपून मासे शोधायला लागला. फायनली नंतर त्याला एक मासा भेटला. मग तो मासा त्यांनी बाहेर नेऊन पिशवीत टाकला आणि पुन्हा तसाच मासे शोधायला आला. मात्र नंतर त्याला काय तसे मासे भेटलेच नाही. नंतर बाबूला पण भरपूर असं ऊन लागत होता, म्हणून बाबू माझा स्कार्फ घेऊन त्याच्या डोक्यावर ठेवत होता. मात्र त्याला काही स्कार्फ डोक्यावर ठेवणं जमतच नव्हतं. मला खूप हसू आलं होतं. फायनली आत्याचा दमल्या आणि टोपली घेतली आणि निघाल्या घरी जायला. त्यांनी भरपूर असे मासे पकडले होते. नंतर सर्वजण हसते घरी जायला निघाले. मग आम्ही पण निघालो. मी 5 वर्षानंतर गेलेलो अशी मासेमारी बघायला. कसा वाटला माझा ब्लॉग? बाय बाय.